नर नटतो, मादी नटत नाही. कुठल्याही प्राण्यामध्ये नर नटतो. सिंहाला आयाळ आहे, मोराला पिसारा आहे, बेडकाला हातावर पंच आहे, मृगाच्या हरणाच्या पोटात कस्तुरी आहे, हरिणीच्या नाही, सिंहिणीला आयाळ नाही, लांडोरीला पिसारा नाही. संपूर्ण निसर्गामध्ये नर नटतो. नराला काय ते दिले. पुरुषामध्ये सुद्धा माणसामध्ये सुद्धा पुरुषाला दाढी मिशा येतात, स्त्रीला येत नाही. त्यामुळे आपल्याला जे वाटतं की माझ्यासाठी तिने नटावं, मैं तो सज गई रे सजना के लिए, हा निसर्ग नाहीये, ही जबरदस्ती. तर तसं होता कामा नये. स्त्री अशीच आकर्षक आहे, तिला नटायची गरजच नसते. असो, ते ब्रह्मचर्य किती अब्रह्मचर्य किती वेळेला करावं, त्या आकड्यात अनेकांना प्रश्न असतो की हल्ली मला होत नाही, हल्ली मला जमत नाही. अरे तो प्रत्येकाचा वेगळा कपॅसिटीचा भाग आहे. ते सांगतात की चिमणीसारखा दिसणारा एखादा किरकोळ पुरुष सुद्धा आठवड्यातून अनेक वेळेला संभोग करू शकतो, चटकवत चिमणीप्रमाणे कितीतरी वेळेला. आणि खूप धष्टपुष्ट दिसणारे भव्य देहाची सुद्धा हत्तीप्रमाणे महिन्यातून एखाद्या वेळेला फ्रिक्वेन्सी असू शकते. तर किती वेळेला संभोग करावा हे ज्याच्या त्याच्या उर्मीवरती, त्याच्या पार्टनरच्या उद्दीपनावरती, त्याच्या पार्टनरच्या इच्छेवरती, सहमतीवरती, परस्पराच्या सामंजस्यावरती, एकमेकांच्या संकेतावरती अवलंबून आहे. त्याला असं काही गणित नाहीये. भरलं की उतू जाणार आहे. आता कोणाचं कधी भरावं हे ज्याच्या त्याच्या पात्रतेवर अवलंबून आहे, ज्याच्या त्याच्या पात्रावर अवलंबून आहे. कारण त्याबाबत न्यूनगंड, अतिगंड, माझं असं, माझं तसं अशी तुलना कधीही करू नये. कारण चर्चा होतातच, मित्रांमध्ये होतात, मैत्रिणींमध्ये होतात. आई बाई कसं बोलू असं कितीही असलं तरी या विषयावरती जवळच्या व्यक्तीशी, आईशी, बहिणीशी, मैत्रिणीशी, भावाशी, किमान मित्रांशी तरी चर्चा होतात. तरीही शास्त्र असं सांगतं की साधारणतः मैथुनाची फ्रिक्वेन्सी जी आहे ही हिवाळ्यामध्ये, म्हणजे थंडीमध्ये, म्हणजे हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये, म्हणजे दिवाळीनंतर लगेच, ही यथा इच्छा असावी. जोपर्यंत थंडीचं वातावरण आहे तोपर्यंत. आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, आहे की नाही, अशा आपल्याकडे लावणी आहे. तर वाघवट सांगतो, पीवरोरू सनश्रोण्य समदा प्रमदा प्रिया. पीवर म्हणजे अतिशय पुष्ट, अशा ज्यांच्या शरीराची परिस्थिती आहे अशा स्त्रीला मिठी मारावी, असं हेमंत ऋतूमध्ये आरोग्याचा नियम म्हणून वाघवट सांगतो. म्हणजे त्या काळची लोक किती रगेल रंगेल रसिक असतील असा विचार करा. हे संस्कृत मधले श्लोक आहेत, मी माझ्या मनाचे सांगत नाही. ये मैं नहीं कहता किताबों में लिखा है यारो. असो, तर हिवाळ्यामध्ये माणसाचं शारीरिक बळ खूप चांगलं असतं. त्यामुळे साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या 4 महिन्यांमध्ये मैथुन क्रिया कितीही वेळेला करावी. फक्त त्या शुक्राला पूरक, शुक्राची जी क्षीणता आहे ती भरून काढेल असे दूध, तूप, फळं, गोड पदार्थ हे खावं. म्हणून आपल्याकडे दिवाळीमध्ये गोड पदार्थ होतात की जेणेकरून त्यामुळे शरीराची ताकद टिकून राहावी आणि त्यासाठी म्हणून पण त्याचा उपयोग व्हावा. कारण गृहस्थाश्रमासाठी आयुर्वेद लिहिलेला आहे. वसंत आणि शरद म्हणजे पुढचे जे 2 महिने आहेत, मार्च, एप्रिल, आणि शरद म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, हे जे महिने आहेत की ज्यामध्ये मध्यम स्वरूपाचं ऊन असतं, त्या काळामध्ये मध्यम बल असतं. त्यामुळे एक दिवस सोडून आठवड्यातून 2दा किंवा 3दा मैथुन हे करण्यास काही हरकत नाही. आणि ग्रीष्म आणि वर्षा म्हणजे जो कडक उन्हाळा असतो, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हा जो काळ आहे की जो पावसाळ्याचा आणि उन्हाळ्याचा काळ आहे. तीव्र उन्हाळा आणि पावसाळा या काळामध्ये शरीराचं बल अतिशय कमी असतं. म्हणून त्या काळामध्ये 15 दिवसातून एकदा, कारण माणूस मुळातच थकलेला असतो, सन्नो अपि सीदती आदान ग्लान वपुषा, हे आपण ती ग्लुकॉनडीची जाहिरात आलेली असते की 2 मुलं बसच्यामागं पळत असतात आणि तो सूर्य त्यांच्या डोक्यावरती स्ट्रॉ लावून असा पित असतो, दुसरा मुलगा काहीतरी पितर मग त्याची एनर्जी टिकते. तर ग्रीष्मी पेपी येते रवी, सूर्य हा तुमच्या शरीराचा रस पिऊन टाकतो, इतकी ती क्षीणता आलेली असते. त्यात कुठे तुम्हाला मैथुनाची इच्छा होणार इतकं गरम होत असताना. असा पण त्यातला नैसर्गिक भाग आहे. खरं तर हे जरी गणित असलं तरी शेवटी इच्छा हाच खरा त्यातला भाग असतो. एकमेकांची संमती हाच त्यातला भाग असतो. आणि ती संमती त्या दोघांमध्ये त्या वेळेला आपोआप उत्स्फूर्तपणे येत असते. त्यामुळे जरी शास्त्र गणित सांगत असलं, त्याच्या मागचं कारण सांगत असलं, तरी एकमेकांची इच्छा हेच करायचं. आपल्याकडे लग्न कधी होतात? वैशाखात होतात. आपल्याकडे लग्नाचे मुहूर्त कधी असतात? प्रायः तुळशीच्या विवाहानंतर चालू होतात, पण मॅक्झिमम लग्न ही आपल्याकडे वैशाखात होतात, असं सगळ्यांना माहिती. वैशाख हा म्हणजे वसंताचा शेवट आणि ग्रीष्माची सुरुवात असते. म्हणजे खरं तर मैथुनाची फ्रिक्वेन्सी शास्त्रानुसार किती पाहिजे? आठवड्यातून 2दा किंवा 15 दिवसातून एकदा. ज्यांचं लग्न वैशाख महिन्यात झालंय ते असा नियम पाळतील का? नाही पाळणार. त्यामुळे
जरी शास्त्र असं सांगत असलं आणि ते मी तुम्हाला कथन करत असलो तर त्याचं खरं उत्तर हे इच्छा हे असतं. स्त्री ही हृदयोत्सव रूप आहे असं चरक लिहितात. स्त्रीला कुठे रदामध्ये गौण असं केलेलं नाही. उलट स्त्रीची जपणूक करावी, स्त्रीला जपावं, स्त्रीला मृदू औषधं द्यावी, इतकं स्त्रीविषयी प्रत्येकाला स्पेशल मेन्शनिंग केलेलं आहे. आपल्याला वाटतं स्त्रीला पाळीच्या दिवसात त्या काळी 4 दिवस बाजूला बसवत होते म्हणजे ते लोक अत्यंत अत्याचार करत होते. हल्ली मात्र स्त्रीला फ्रीडम मिळालेला आहे असं नाही आहे. आपल्या करंगडीला साधी जखम झाली तरी आपण ती करंगडी 10 ठिकाणाहून जपतो की धक्का लागून धक्का लागून. ज्या स्त्रीला भाळा 4 दिवस रक्त जाते ती जखमी आहे, ती व्रणी आहे, ती उंडेड आहे. त्यामुळे तिला एका ठिकाणी बसून बाई तुझं जखम भरेपर्यंत एका ठिकाणी बैस, तू विश्रांती घे, मित्र जागेवर ताट आणून घेते, तू आंघोळ सुद्धा करू नको, आंघोळीचे सुद्धा श्रम होतात. ही जाणीव त्या काळच्या धर्मवेत्यांकडे समाजातल्या धृड्यांकडे होती. म्हणून त्याने इष्टम धर्मणे योजे पाळी ही त्याने धर्माला जोडले की तिला शिवू नका म्हणलं की तिची सगळी कामं थांबली. त्याला जर सांगितलं असं नाही ती व्रणी, तिला विश्रांतीची गरज आहे, तर तिच्या सासूने नंदने जावेने तिला विश्रांती घेऊन दिली असती का? नसती. म्हणून ते इष्टम धर्मणे योजे असा स्त्रीचा केलेला जपणुकीचा भाग. तर स्त्री ही आयुष्याचं प्रयोजन आहे. स्त्री विना घर हा लॉज आहे. तो म्हणतो की यया वियुक्तो निस्त्रीकम अरतीर म्हणणे जगत. काही मला रती रस इंटरेस्ट या जगामध्ये शिल्लक नाही जर माझी स्त्री नसेल तर. आपण महबूबा गाणं ऐकलेले, ओ मेरी महबूबा, की जर तू वरती गेली असेल तर मी तुला परत घेऊन येईल. ओ मेरी आत्मा से मिला के महमद खूप आर्त गाणं आहे ते. असो यश्चारते शरीरम ना शून्यम इवेंद्रे, शरीर माझं शून्य झालंय असं जिच्या विना वाटतं ती त्याची सखी, ती त्याची प्रिय असते. आपल्याला संदीप सरांचं गाणं माहितीये, नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो. तर ती नसेल तर आयुष्याला अर्थ नाही. राम सुद्धा, आता रामाला माहिती होतं राम हा विश्वाचा ज्ञाता होता, विष्णूचा अवतार होता, त्याला माहिती होतं की सोन्याचा हरिण असू शकत नाही. तरी पण बायकोची इच्छा या एका गोष्टीसाठी तिला बरं वाटावं म्हणून तो त्या हरणाच्या मागे पळत गेला. असंभवम हेम मृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाय. हेम मृगाचा जन्म असंभव आहे असं माहीत असून सुद्धा रामो लुलुभे मृगाय, रामाला त्या सुवर्ण मृगाचा लोभ झाला. तो त्याच्यासाठी झाला का? ते हरिण मारून त्याला शर्ट शिवायचं होतं का? नाही. आपल्या प्रिय पत्नीला त्या सोन्याच्या हरणाच्या कातड्याची कंचुकी घालण्याची इच्छा झाली, सो तू म्हणतेस म्हणून तुझ्यासाठी. ही सगळी आयुष्य कुणाला समर्पित आहे गृहस्थाश्रम? तर तिला समर्पित. माणूस कुणासाठी जगतो? तिच्यासाठी जगतो. त्यामुळं गुलजार जसं म्हणतो की जीने की तुमसे वजह मिल गई है बडी बेवजह जिंदगी जा रही. ते दिले की म्हणताना तो म्हणतो आपास आजा मुझमे समाजा हमदम मेरे हम. चार्वाकाच्या देहाच्या तत्वज्ञानापासून तर वेदांतापर्यंत फक्त सगळं त्या स्त्रीशी निगडीत आहे. चार्वाक म्हणतो शरीरम अनुपालयेत सर्वम अन्यत परित्यज्य. शरीराचं पालन करा, स्वतःचं शरीर जपा. माझं शरीर कुणामुळे उभं आहे? तिच्यामुळे उभं आहे. आईनंतर आपलं अख्खं आयुष्य कोण सांभाळतं? ती सांभाळते, बायको सांभाळते. त्या क्षणकाळाचीच ती पत्नी असते, बाकी आयुष्यभर ती आपल्या आईसारखंच आपली जपणूक करत असते. म्हणून शरीर सांभाळा, म्हणजे माझं एकट्याचं नाही, तिचंही सांभाळा. गाईड पिक्चर जर बघितलं तर तुम्हाला असं जाणवेल की गाईड हे भारतीय तत्वज्ञानातल्या चार्वाक, बौद्ध, जैन या तत्वज्ञानांपासून तर शेवटी जेव्हा राजू त्या भगव्या वेशातल्या देवानंशी बोलतो तेव्हा वेदांतापर्यंत बोलतो. तर गाईड ही भारतातली बॉलिवूडमधली सगळ्यात श्रेष्ठ मूवी आहे की जी चार्वाक तत्वज्ञानापासून वेदांतापर्यंत सांगते. वेदांत म्हणजे काय? वेदांत म्हणजे तू आणि मी वेगळा नाहीये, अद्वैत. लग्न झालं की काय असतं? तू मैं हे तुला काय कळतं का? हो, तुम्हाला म्हणून मी समजून घेते. या द्वैतापासून तर हळूहळू 5, 10, 15, 20 वर्षात संसार मूर्तो एक दिवस असा येतो की तू आणि मी वेगळे नाहीये. दो जिस्म मगर एक जान है हम, अद्वैत आहे. त्यामुळे संभोगाची क्रिया, मैथुनाची क्रिया ही पुरुषासाठी नसते तर ती स्त्रीला बरं वाटावं म्हणून. स्त्री ती देत नसते आणि पुरुष तो घेत नसतो. तर ते समागम आहे, सम आगम, दोघांनी एकत्र येण्याचं ते ठिकाण आहे. म्हणून वाईफ ही कधीच लॉंग फॉर्म वरीज इन्व्हायटेड फॉर एव्हर अशी असत नाही. वाईफ इज लाईफ. बायको हे आयुष्य आहे. एक क्षणभर अशी कल्पना करा की नाहीये, तुमच्या आयुष्याचं प्रयोजन संपले नाही. व्हॉट आर यू लिव्हिंग फॉर? हुम आर यू अर्निंग फॉर? कुणासाठी चाललंय? याचं उत्तर शून्य. एक सहज प्रश्न विचारतो, लहानपणापासून नाही, जीवनात नाही. गृहस्थाश्रम चालू झाल्यानंतर
सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कुठलं असेल तर ते सासू सासरे असते. आपल्याला अनेक जणांना सासू सासऱ्यांबद्दल फारशी किंमत नसते. आपण त्यांची डर उडवतो, त्यांची चेष्टा करतो, त्यांना काहीतरी वाईट साईड बोलतो, काय तुझ्या मला बापाने दिले म्हणा लग्नामध्ये असं बोलतो. किंवा सून जी असते ती सासू सासऱ्यांबद्दल फारशी चांगल्या बाळगून नसते. ते मला राबवतात, माझ्याकडे लक्ष देत नाही, मला टोमणे मारतात वगैरे वाटेल येत नाही. पण एक लक्षात घ्या की प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात आदरणीय, सगळ्यात कृतज्ञतेचं नातं कुठलं असेल तर ते सासू सासरे असते. त्याचं कारण असं असतं